लाईट आली आहे ना त्याच्यावरती, ते किती एवढ्या हजारांचं आणि करणार आहे, आपण ऑलरेडी करतो आहे. म्हणजे आपल्याकडे ते चालू आहे. आणि आत्ता आपलं जे ब्रिज खालचं जे आहे तुमचं माझिवडा ब्रिज खाली जे आपण आता सगळ्यात मोठं शेल्टरवर बांधतो आहे ना, ते आता मोस्टली ह्या 30 तारखेपर्यंत ओपनिंग होईल. 30 म्हणजे सगळं 90% रेडी झालं आहे. आणि इतकं सुंदर म्हणून मी तुला आता हां तिकडे तर पाऊसच आहे. आता आम्ही काय करतो आहे की आता आपल्याकडे मॅरेथॉन आहे ना, तो मॅरेथॉनचा जितका पट्टा असणार आहे जिथे जिथे जाणार आम्ही तिकडचे कुत्रा उचलायचा प्रकार चालू आहे. आणि मोस्टली ही आम्ही इंटेन्सिफाय करू 20 तारखेपासून. कारण कसं आहे, कुत्रा आहे तो त्रास देत नाही आहे. धावताना माणसं दिसले तो ॲग्रेसिव्ह होऊ शकतो. सो प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आम्ही बरेचसे कुत्रे उचलणार आहोत त्या ठिकाणी. पण 20 तारखेपासून हे होत असतं, रोग लागू होत असतो. मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत यावेळेस घट दिसून येते. घट म्हणण्यापेक्षा अद्यापपर्यंत तो आजार जे काय आहे तर जे आपले साथीचे आजार आहेत, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरा, अतिसार, H1N1, H3N5 ह्या सगळ्या आजारांना ह्या वर्षीमध्ये आपण बऱ्यापैकी आटोक्यात ठेवू शकलो आहोत. परंतु माझं जनतेला, ठाणेकरांना असंच म्हणणं असेल की अजूनही पावसाळा संपलेला नाही आहे, तर आपल्याला काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे. मागच्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये ह्याच महिन्यांमध्ये आपल्याकडे 200पेक्षा जास्त केसेस होत्या डेंग्यूच्या, मलेरियाच्या, त्या आपल्याकडे आता कुठेतरी 100-125 ह्या रेंजमध्येच असल्याच्या दिसून येत आहेत. फायलेरिया विभागामार्फत जी आम्ही आता वेगवेगळ्या प्रकारची मोहीम राबवतोय, ज्याच्यामध्ये आपण 7व्या आणि 21व्या दिवशी स्प्रेइंग, फॉगिंग असणं, प्रत्येक एरियामध्ये जाऊन करणं, तसेच मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती केलेली असणं. आणि फायलेरिया विभागामार्फत आपण अजून एक मोठा अभिनव कार्यक्रम या कालावधीमध्ये राबवतोय मे महिन्यापासूनच, की ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक प्रभागामध्ये दर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारमध्ये जे आपण प्रभाग ठरवून दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आमची जेवढी फायलेरियाची टीम आहे वेगवेगळ्या प्रभागांमधली, ती पर्टिक्युलरली त्या दिवसांमध्ये जाऊन एक एक प्रभागामध्ये जास्त काम करतात. की ते तिकडे मग कंटेनर सर्वे असेल, फिवर सर्वे असेल, त्या कंटेनर्समध्ये किंवा साठवून ठेवलेल्या पाण्यांमध्ये टॅमिफॉस किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी ही कीटकनाशकांची औषधं आहेत ती थोडी थोडी टाकणं असेल, आणि आमच्या आरोग्य केंद्रांमार्फत फिवर सर्वे करणं असेल, जनजागृती करणं असेल, ह्या सर्व सेवा ह्या खूप छान आणि मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. वैद्यकीय अधिकारी असतील, आमच्या आशा वर्कर असतील, आमचे जे फील्ड वर्कर काम करणारे ANM, GNM आहेत, आणि आमचे फायलेरियाचे जे फील्ड वर्कर आहेत, हे ह्या वर्षी अगदी मोठ्या संख्येने एरियामध्ये जाताना दिसत आहेत, एरियामध्ये सर्वे करताना दिसत आहेत. आणि मेन म्हणजे लोकांना समजावून सांगून काय स्वतः प्रतिबंधात्मक उपाय करता येऊ शकतात लोकांना, हे देखील आपण गाईड करत आहोत. की बरेचदा डेंग्यू, मलेरियाचा एखाद्या ठिकाणी पेशंट आणि रुग्ण मिळाल्याच्या नंतर जे काय त्यांची डासांची उत्पत्तीची स्थानकं आहेत ना, ती मोस्टली त्यांच्या घराच्या आजूबाजूला, घरामध्येच किंवा बिल्डिंगच्या आजूबाजूला जिकडे कन्स्ट्रक्शन चालू असेल, घरांमध्ये काही कुंड्या असतील, ठेवलेले छोटे मग, कपडे किंवा काही तुटलेली भांडी असतील, ह्या अडगळीच्या वस्तूंमध्ये पाणी जमून अगदी आपल्या म्हणजे मनात नसताना किंवा दुर्लक्ष झाल्यामुळे डासांची उत्पत्ती होते, आणि मग त्याच्यातून हा प्रसार व्हायला सुरुवात होतो. सर, ती जनजागृतीची मोहीम पण चांगल्या प्रकारात केल्याची दिसून येत आहे. आणि त्याच्यामुळे आटोक्यात अजूनही आहे, पण धोका अजून टळलेला नाही. पुढचा अजून 1-1.5 महिना आपल्याकडे पाऊस होण्याची शक्यता आहे. सो ह्या कालावधीमध्ये जेव्हा पाऊस कंटिन्यूस होतो तेव्हा जमलेलं पाणी वाहून जात असतं, पण जेव्हा ब्रेक थ्रूमध्ये पाऊस होतो, थोडा पडतो, थांबतो, सुका ड्राय पिरियड येतो, ह्या कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणांमध्ये पाणी साचण्याचं प्रमाणाने येतं. तर आम्ही ह्यावेळेस बऱ्याच साऱ्या दुकानांना असतील, शाळांना असतील, प्रतिबंधात्मक नोटीस पाठवलेल्या आहेत की तुम्ही काय काय उपाययोजना आणि काळजी घ्यायला पाहिजे. बरेच सारे बिल्डर्स आहेत, बरेच कन्स्ट्रक्शन्स आहेत, त्यांना आम्हाला कोणाला कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा हेतू नसून आपण तिकडे पूर्णपणे त्यांनी हे आजार पसरू नयेत म्हणून काय काळजी घ्यायची यासाठी आम्ही त्यांना लेखी स्वरूपात कळवलेलं आहे. आणि बरेचशा ठिकाणावरून असं दिसून येत आहे की बरेच साऱ्या बिल्डिंग्समध्ये, कन्स्ट्रक्शन साईट्समध्ये किंवा दुकानांमध्ये, शाळांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृतीपर कार्यक्रम त्यांच्यामार्फत घेण्यात येत आहेत. पाणी साठवू नये म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत. सो मे बी ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आत्तापर्यंत आपल्याकडे केसेस आहेत, अजूनही यापुढे वाढतील, पण त्या बऱ्यापैकी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये आटोक्यात आहेत असं म्हटलं तर वावगं होणार.